नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे श्वेताज लाईफस्टाईल या व्लॉगमध्ये. चला तर आजचा व्लॉग सुरू करूया. आज मी ऑफिसवरून परत निघाले होते थोडीशी लवकरच, कारण माझं घरात काम होतं आणि आम्हाला कुठेतरी बाहेर आज निघायचं होतं. तुम्ही पुढे बघूच शकता की आज आम्ही कुठे निघालो. त्याच्यासाठी मी ही कॅब न घेता ऑफिसची आज ऑटोने प्रवास करत होते. म्हटलं की लवकर पोहोचेल, पण काय ट्रॅफिकने मला अडकवलंच. त्याच्यानंतर पण मी एन्जॉय करत होते, कारण वातावरण छान होतं, थोडंसं पाऊस येणार होतं. घरी पोहोचले तर बघितलं की ह्या ऑलरेडी तयारी करायला सुरू केली आहे. दूध वगैरे गरम केलं होतं, पण ही भांडी आणि हे सगळं पसारा, अजून आमचं बॅग भरायचं होतं, सगळे कपडे राहिलेले आम्हाला घडी करायचे होते. तर ते बघून मला टेन्शन आलं होतं की आम्हाला उशीर ना व्हावं, पण ह्याच्या हेल्पमुळे सगळी कामं लवकर झाली आणि आम्ही निघालो ऑटोनीच परत आमच्या ट्रॅव्हल्सला जाण्यासाठी. तर ऑलरेडी आम्हाला थोडा उशीर झाला होता, म्हणून आम्ही ट्रॅव्हल्सवाल्या भैयाला सांगितलं की दादा आम्हाला उशीर झाला तर 5 मिनटं गाडी थांबवून ठेवा, पण तसं काही झालं नाही. आम्ही टायमिंगमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आमचे बॅग वगैरे सगळे डिक्कीत ठेवले, जे मोठे बॅग होते, आणि फक्त आमचे जे छोटे बॅग होते, लॅपटॉप्स बॅग वगैरे, ते आम्ही इथे वर आणलेले, कारण ते सेफ नाही आहे तिथे ठेवायला म्हणून. पण ते ठेवायला पण जागा नव्हती. तर मला ही ट्रॅव्हल्सची ही एक गोष्ट आवडली नाही की पर्सनल छोट्या छोट्या गोष्टी ठेवायला ना काहीच जागा नाही आहे इथे, म्हणजे छोट्या छोट्या बॅग वगैरे. पण ठीक आहे, आणि जागा पण कंजेस्टेड आहे, पण ते सोडलं तर बाकी मला गाडी आवडली, म्हणजे स्वच्छता चांगली आहे यांची. त्याच्यानंतर हे टीव्हीचं मी बघितलं की त्यांनी काहीतरी लावलं होतं, पण ते काही टीव्ही तर ऑन होत नव्हता. सो आय डोंट नो त्यांनी हे कशासाठी लावलं होतं, फक्त शोसाठी लावलं होतं का काय ते माहीत नाही. त्याच्यानंतर आम्ही दोघं सेटलच होत होतो. हा सगळा बॅग अरेंज करत होता व्यवस्थित ठेवण्यासाठी. पाण्याची बाटली आणण्यासाठी तो खाली उतरला होता. त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही की बस अजून निघायचीच होती आमची, आणि मी तीच वाट बघत होते की आमची बस कधी निघणार आहे, कारण मी आज खूप हॅपी होते. खूप दिवसांनी आम्ही गावाला चाललो होतो, तर आणि सुट्टी पण होती ऑफिसला. सो दोघे पण म्हणजे रिलीफ होतं माइंडला की आता आपण म्हणजे मस्त 8 दिवस एन्जॉय करणार आहोत. तर आमची बस आता निघणारच होती, आणि जेव्हा बस निघाली ना तर मला तर इतका आनंद झाला. तुम्ही तो आनंद माझ्या चेहऱ्यावर तर बघूच शकता. तर मी थोड्या दिवसासाठी पुण्याला केलं बाय बाय, आणि आम्ही आता निघालो होतो कर्नाटकला, जिथे आमची फॅमिली राहते. सो थोडा दिवस आम्हाला त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायचाच होता. तुम्ही हे बघू शकता की हे गोगाटे ट्रॅव्हल्स आहे, ज्याच्याने आम्ही ट्रॅव्हल करत होतो. नंतर माझं लक्ष अचानक गेलं की अरे, पाण्याच्या बाटली ठेवायला इथं काहीतरी स्पेशल प्रोव्हिजन आहे, त्यांनी स्पेशल दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मला ते बरं वाटलं की त्यांनी काहीतरी चांगलं केलेलं आहे बॉटल ठेवण्यासाठी. तर मी तेच दाखवत होते. त्याच्यानंतर आम्ही बॉटल जी घेतली मी त्याच्यामध्ये ठेवली, बघितलं पहिला व्यवस्थित बसते का नाही, आणि आम्ही दोघं खाली उतरलो जेवण्यासाठी, जिथे आमची बस थांबली होती. आणि मला ही जागा अतिशय आवडली, कारण गेल्या गेल्या इतकं छान म्युझिक म्हणत होता एक माणूस की मला तर म्हणजे फॅन्टॅस्टिक, मला खूप आवडला त्याचा आवाज. ते एन्जॉय केलं. आज जाऊन बघते तर स्वीटचं दुकान, म्हटलं वा क्या बात आहे. तर आम्ही थोडेसे स्वीट्स पण तिथले एन्जॉय केले. बऱ्यापैकी तिथले स्वीट्स फ्रेश होते आणि टेस्टला पण चांगले होते. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं घरच्यांसाठी काहीतरी घेऊ, कारण घाईघाईमध्ये घेणं राहिलंच होतं. आणि वेफर्सचं शॉप होतं, तर म्हटलं चला, आमच्या इथं चिल्लू मिल्लू आहेत, त्यांना वेफर्स खूप आवडतात. तर आम्ही थोडंसं वेफर्सचं पण इथं पोटॅटो वगैरे होतं, तर ते शॉपिंग केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तर बघितलं हे इतकं छान स्टॉल होतं, ज्याच्यामध्ये सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आणि डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स त्यांनी लावले होते. ही घ्यायची तर मला इच्छा खूप होती. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती क्यूट आहेत हे. मी ह्याला बोलले पण हा बोलला जर तुटलं बिटलं तर काय करणार, म्हणून म्हटलं चला येताना घेऊया. तर हे बघू शकता दिवा लावायला वगैरे किती छान छान अँटिक पीसेस त्यांनी तयार केले होते. आणि ह्याचं नाव होतं हॅप्पी टॉईज. तर छोट्या छोट्या मुलांसाठी पण इथे टॉईज होते, जे आम्ही खरेदी केले आमच्या चिल्लू मिल्लूंना देण्यासाठी. आणि मला रेंज ह्याची बऱ्यापैकी चांगली वाटली, म्हणजे एवढं काही महाग वाटलं नाही आम्हाला. हँडमेड लोणचं, हनीचे प्रॉडक्ट्स वगैरे भरपूर इथे काही होते, ते पण आम्ही आमच्या फॅमिली मेंबर्ससाठी घेतले, कारण हे मला आवडले प्रोडक्ट्स. आता टेस्ट करून सांगतेच मी ते कसं आहे नेक्स्ट टाईम. सो तुम्ही ह्या वेनी चालला तर तुम्ही पण परचेस करू शकता. हे सगळं परचेस केलं.
घेतलं. त्याच्यानंतर इथे ना आम्हाला पर्स वगैरे दिसत होत्या जे की मला घेण्याची इच्छा होती, पण हा म्हणला तू काही वापरत नाही आणि काय नाही, एवढे बॅग्स ऑलरेडी पडलेले आहेत, पहिला ते वापर. तर फक्त ह्या स्टॉलची मी विंडो शॉपिंगच केली, इथून काही असं फारसं खरेदी केलं नाही. आणि तुम्ही बघू शकता की ते इतकं छान छान सगळं छोट्या मुलांसाठी पण गाडी वगैरे होतं ना, तर तुम्ही ऑफकोर्स इथे कधी पण शॉप करू शकता, कारण हे वस्तू खूप चांगल्या वाटल्या. आणि अशा प्रकारे आम्ही आमची ही ट्रिप एन्जॉय केली. आणि बस ही जागा मी स्पेशली शूट केली कारण मला म्हणजे मी मॅच बघायला थांबलो इथे एक 5-10 मिनटं. त्याच्यानंतर पुढची जी जागा आहे ती पण मला खूप क्लीन अँड नीट वाटली त्यांची. तर हे सगळं आम्ही एन्जॉय केलं. आणि एक झाड होतं तिथे, त्याच्यावरती त्यांनी पत्रा मारला होता, ते माहीत नाही किती दिवस झाड त्याच्यामुळे टिकून राहील की वाळून जाईल माहीत नाही. तर असंच आम्ही बघितलं सगळं आणि आम्ही नंतर झोपलो. बाय बाय, पुढे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय गाईज.